शुभेच्छा देतो। आज व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला मला व्हॉइस ऑफ मीडियानं मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व परिवाराचे मी या ठिकाणी आभार मानतो। आणि मला या ठिकाणी त्यांनी माझा सत्कार केला, परंतु माझा सत्कार करण्यापेक्षा या सर्व्हिस रोडचा जो विषय होता तो मागील 7 वर्षापासून प्रलंबित होता। वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन झाले। आम्ही मागच्या 7 वर्षापूर्वी रस्ता रोको केला होता, आत्मदानाचा इशारा दिला होता। खासदार राजे निंबाळकर, आमदार कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हा सर्व्हिस रोड व्हावा, अंडरपास व्हावा, या ठिकाणी पथदिवे बसवावे, कारण अपघाताचं प्रमाण भरपूर होत होतं। अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, जायबंदी झाले। कोणत्या शाळेमध्ये शिकत असलेला अर्णव सोनवणे या विद्यार्थ्याचं डिसेंबर महिन्यामध्ये अपघातामध्ये निधन झालं। परंतु NHI कंपनी असेल, IRB यांना काय देणं येणं नव्हतं, त्यांना काहीच वाटलं नाही। आणि खरं तर आपल्या सर्व पत्रकार बांधव असतील, प्रिंट मीडियाचे असतील, युट्यूबवाले आणि TV मीडिया, सर्व पत्रकार बांधवांनी हा विषय उचलून धरला व त्या ठिकाणी या शहरातील जनतेनं आंदोलन केलं, रस्ता रोको आंदोलन केलं। त्या आंदोलनाच्या त्या ठिकाणी आम्ही NHI ला सांगितलं की 25 डिसेंबरपर्यंत त्या ठिकाणी सर्व्हिस रोड तात्काळ करून द्या, कारण अजून किती लोकांची तुम्ही जीव जाण्याची वाट बघत आहात। तर त्यांनी 22 डिसेंबरला या ठिकाणी आपल्याला तात्काळ सर्व्हिस रोड केला, जेणेकरून आता होणारा अपघात कमी होतील आणि लोकांनी पण त्या सर्व्हिस रोडचा वापर करावा। शहरामध्ये अजून जे काही विषय असतील ते खरं तर पत्रकाराच्या माध्यमातूनच आम्हाला कळतात। आणि तुम्ही असे आहेत की बाबा समाजात जे काही भरपूर गोष्टी करतात ती खरी बाजू तुम्ही लोकांसमोर आणतात। मी म्हणतो की लोकशाही वाचवण्याचं काम खरं तर पत्रकार बांधव करतात आणि आम्ही त्याचं एक माध्यम असतो की बाबा त्यांनी आम्हाला सांगतात की ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे। याच्या पुढच्या काळामध्ये देखील मी तुमचा एक लहान भाऊ म्हणून, मित्र म्हणून मला वेळोवेळी तुम्ही कुठलीही गोष्ट असू द्या ती मला कधीही सांगा तुम्ही, मी ती गोष्टी करण्यास तत्पर राहील। या ठिकाणी मला बोलून माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया टीमचे आभार मानून माझ्या शब्दांना पूर्ण करतो। आभार प्रदर्शन त्यांच्याकडे पत्रकार दिन आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून शिवराज्याभिषेक सोहळा समिती जी आहे त्यांनी पत्रकाराचा सन्मान केला, त्याबद्दल मी या शिवराज्याभिषेक सोहळा समितीचा आभारी आहे। आणि दुसरी गोष्ट जर सांगायची म्हटलं तर 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी हे पत्रकारिता काय आहे ह्याची सुरुवात केली आणि त्यांनी म्हणजे ज्यावेळेस देश स्वातंत्र्य पण नव्हता त्यावेळी पत्रकारितेनं काय केलं, पत्रकारानं काय केलं, त्यावेळेस आपल्याला आता वाचायला भेटतंय। फक्त पत्रकारितेची जी ताकद आहे ती अनेक बी ग्रामीण भागातली जी आपले पत्रकार बांधव आहेत किंवा शहरातले असतील यांनी समजून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून इथून पुढच्या आपल्या राष्ट्र उभारणीला पत्रकाराचं एक सहयोग मोठा राहील। आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी की छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक जर कुठला जिल्हा असेल तर फक्त धाराशिव जिल्हा, सुरुवातीला धाराशिव जिल्ह्याचं नाव येईल। आपल्याला कुठला काही म्हणायचं नाही, फक्त कुठल्याही उपक्रमाची चांगली सुरुवात जर कोण करत असेल फक्त धाराशिवमधून होते। आणि ती जी शिवराज्याभिषेक सोहळा समिती असेल, दुसरी एक समिती आहे, यांच्या माध्यमातून सुरुवात होते आणि नावलौकिक आपला धाराशिव जिल्हा या माध्यमातून झालेला आहे। आणि त्याच समितीनं आज हा कार्यक्रम घेतला आहे, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज दर्पण दिनानिमित्त शिव विचारांना अभिप्रेत असलेली शिवजयंती सोहळा साजरा करणारी शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांनी आमचा उचित सन्मान केला। एक चांगली शिवजयंती कशी साजरी करावी ते यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं, त्याबद्दल समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो। आणि हा जो उपक्रम आहे तो यापुढेही आणखीन चांगला कसा होईल यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद सर्वांचे।